पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता। तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतायत, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास। भक्त आपल्या देहाबद्दल उदास असतो आणि भक्ताच्या आशा मावळलेल्या असतात। भक्ताची व्याख्या करताना तुकोबाराय म्हणतायत की भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी। ज्यांच्या आशा मावळल्यात आणि जे आपल्या देहावर उदास आहेत ते भक्त असतात। मग या देहाबद्दल उदास असणं म्हणजे काय? तर देहाबद्दल उदास असणं म्हणजे देहाची आसक्ती निघून जाणं, देहाची आसक्ती निघून जाणं, देहाबद्दल अनासक्त असणं, देहाचा विसर पडणं, मृत्यूची भीती निघून जाणं, या सगळ्या गोष्टींना जे देही उदास असं म्हणतात। भक्त तो असतो की जो आपल्या देहाबद्दल उदास असतो। भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त तो असतो की जो आपल्या देहाबद्दल उदास असतो। उदास असतो म्हणजे ज्याला आपल्या देहाचा विसर पडलाय, जो आपल्या देहाबद्दल अनासक्त आहे, ज्याची मृत्यूची भीती निघून गेली आहे, जो मी आणि माझं विसरलाय, याला म्हणतात देहाबद्दल उदास होणं। आणि यालाच तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास। खरा भक्त तो असतो की जो आपल्या देहाबद्दल उदास असतो, तो आपल्या देहाला विसरलेला असतो, देहाबद्दल अनासक्त असतो, त्याची मृत्यूची भीती निघून गेली असते। ज्ञानोबा बोलतायत की पाणी बुडूये मिठाते, तो मिठची पाणी आते, ऐसे आपण झालेनी अद्वैते नाशे भय। एकदा पाणी फारच भूषणात आलं, ते पाणी म्हणलं मी मिठाला बुडवतोच। पाणी मिठाला सारख्या धमक्या द्यायचं। पाणी म्हणायचं मिठा मी आलो, आता तुला बुडूनच टाकतो। पाणी म्हणायचं मिठा मी आलोय, आता तुला बुडूनच टाकतो। एकदा झालं, दोनदा झालं, मीठ म्हणलं काय करावं? मीठ म्हणलं असं वय? पाणी म्हणते मिठा मी आलो, तुला बुडूनच टाकतो। मीठ पाण्याला म्हणते ये बरं। पाणी म्हणते आलो। पाणी आलं आणि मिठात शिरलं, मिठाचंच पाणी झालं, मिठाचंच पाणी झालं। आता पाणीच पाण्याला काय बुडविल? मीठ पाण्यात मिसळलं नव्हतं, तो पण पाण्यापेक्षा वेगळं होतं, पण मीठ पाण्यात मिसळलं
मिठाचं पाणी झालं, मग पाणीच पाण्याला काय बुडविल? तसे जग हे संसार आम्हाला नेहमी म्हणतं, भीती घालतं. संसार म्हणतो मी तुला भवसागरात बुडविल, मी तुला भवसागरात बुडविल. एक दिवशी माणूस म्हणतो ये बरं बुडव बरं, आणि तो माणूसच अद्वैतात गेला, माणूसच संसार झाला. मग संसारच संसाराला काय बुडविल? पाणी पाण्याला काय बुडविल? तसं तुम्ही संसार झाले, संसारच संसाराला काय बुडविल? पाणी बुडवे मिठाते, तो मिठची पाणी आते, तैसे आपण झालेनी अद्वैते नाशे भय. साधक जेव्हा अद्वैतात जातो तेव्हा पूर्ण विश्व तो बनतो. किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला, चराचर आपणची झाला. जगातली प्रत्येक वस्तू, दगड धोंडे माती झाडं झुडपं सजीव निर्जीव चराचर, तो मनुष्य बनलाय. तो आता माणूस राहिला नाही, दिसायला माणूस दिसतोय, पण आत्मस्वरूपानं चराचर बनलाय, अद्वैतात गेलाय. आणि मनुष्य अद्वैतात गेला की त्याच्या मृत्यूची भीती निघून जाते. आणि ही खरी देहाबद्दलची उदासीनता असते. भक्त ऐसे जाना जे देही उदास. ज्याच्या मृत्यूची भीती निघून गेली आहे किंवा ज्याला मृत्यूची भीती निघून गेली तो खरा उदास असतो देहाबद्दल. आणि ज्या दिवशी तुम्ही अद्वैतात जाल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमची मृत्यूची भीती निघून जाते. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. जगची देह झाले, आपला देह जग बनलाय, अर्थात आपण अद्वैतात गेलोय. जगातील प्रत्येक वस्तू मी बनलोय, मग प्रत्येक वस्तू मी आहे तर मीच मला कसा मारेल? जगातील प्रत्येक वस्तू जर मीच बनलोय तर मीच मला कसा मारेल? आणि मग इथं आपली मृत्यूची भीती निघून जाते. आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो आणि आपल्या मृत्यूची भीती निघून जाणे ही खरी देहाबद्दलची उदासीनता असते. देहाबद्दल तुम्ही खऱ्या अर्थानं उदास असता. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. एकदा जीवनामध्ये वैराग्य आलं की तुम्हाला काही आवडत नाही. संसारही आवडत नाही, हा देह आवडत नाही, आवडतो तो फक्त पांडुरंग. आणि पांडुरंगाबद्दल एकदा दृढ भाव झाला की देह गळून पडला काय आणि राहिला काय? देह गळून पडला काय आणि राहिला काय? ही देहाबद्दलची उदासीनता असते. भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे आपल्या देहाबद्दल उदास असतात, अनासक्त असतात, देहाला विसरलेले असतात, आणि ही अवस्था तेव्हा जीवनात येते की ज्यावेळेस तुम्ही द्वैत टाकून अद्वैतात जाता. अद्वैतात गेल्याशिवाय तुम्ही उदास होऊ शकत नाहीत. आणि त्यासाठी अहंकार जावा लागतो. अद्वैतात जाण्यासाठी अहंकार जावा लागतो. अद्वैतात जाण्यासाठी अहंकार जावा लागतो. जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझा आहे, असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अहंकार किंवा अज्ञान. जगात सत्य आहे, मी देह संबंधीने माझं, असा बुद्धीचा निश्चय हा अहंकार किंवा हेच अज्ञान. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अहंकार जाणं आणि आत्मज्ञान होणं. आणि ज्यावेळेस मी देह नसून आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय झालाय, मी आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय झालाय, त्यावेळेस तुम्ही विश्वव्यापी आत्मा बनता. कारण आत्मा विश्वव्यापी आहे आणि मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. आत्म्याने विश्व व्यापलंय आणि मग मी आत्मा आहे तर मीच विश्व व्यापलंय, कारण मी आत्मा आहे. मग मी आत्मा आहे, आत्म्याने विश्व व्यापलंय, तर पर्यायाने मीच विश्व व्यापलंय. सगळ्या विश्वात मीच नटलोय.
ही अद्वैत अवस्था असते आणि अशा अद्वैतात गेल्यानंतर तुमचं भय नसतं, मृत्यूची भीती निघून जाते, तुम्ही देहाबद्दल उदास असता, अनासक्त असता आणि ही देहाची खरी उदासीनता असते. आणि याला तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. ज्यांचा अहंकार गेलाय, मी माझं गेलंय, जे अद्वैतात गेलेत, ज्यांची मृत्यूची भीती निघून गेली, ज्यांना देहाचा विसर पडलाय, जे देहाबद्दल अनासक्त आहेत, ते देहाबद्दल उदास असतात. आणि जे आपल्या देहाबद्दल उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी. खरा भक्त आपल्या देहाबद्दल उदास असतो, त्याला देहाची फिकीर नसते. देहाची फिकीर करतोय तो भक्तच नसतो. जो देहाला विसरलाय तो भक्त असतो. भक्तीमध्ये देहाचा विसर पडावा. आणि म्हणूनच तुकोबाराने विनंती केली देवाकडं की देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा मला माझ्या देहाचा विसर पाड. आणि देहाचा विसर अहंकार गेला तर पडतो. कारण जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत मी देह आहे, देह संबंधीने माझं आहे हे ताजतवान असतंय. अहंकार गेला की देहाचा विसर पडतो. आणि अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत तुम्ही अहंकारात बद्ध आहेत तोपर्यंत तुम्ही देह जागृतीवर असतात, देहभानावर असतात. अहंकार गेला की तुमचं देहभान हरपून जातं, तुम्हाला देहाचा विसर पडतो. आणि म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार जिवंत आहे तो साधारण मनुष्य असतो, ज्याचा अहंकार गेलाय तो प्रत्यक्षात देव असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे ज्याचा अहंकार गेला तो प्रत्यक्षात देव असतो. देव असतो म्हणजे संत असतो. असा पुरुष अद्वैतात गेलेला असतो. अद्वैतात गेलं की जगच तुम्ही बनलेले असतात. तुमची देहाबद्दलची भीती निघून जाते, मरणाची भीती निघून जाते. आणि मरणाची भीती निघून जाणं हीच खऱ्या अर्थानं देहाबद्दलची उदासीनता आहे. देहाबद्दल अनासक्त असणं हीच देहाबद्दलची खऱ्या अर्थानं उदासीनता आहे. आणि म्हणून देहाबद्दल उदास होण्यासाठी अहंकार जावा लागतो. नरबराय लिहित आहेत की या देहावरी उदासो ऐशी अपरी, उखिता जैसा बिडारी बैसला असे. खरा भक्त कसा असतो? या देहावरी उदासो ऐशी अपरी, उखिता जैसा बिडारी बैसला असे. तुम्ही कुठं गावाला चाललेत आणि बसस्टँडवर गाडीची वाट पाहतायत, आजूबाजूला इतरही 10-5 प्रवासी आहेत, त्यांनाही गावाला जायचे, ते त्यांच्या गाडीची वाट पाहतात, तुम्ही तुमच्या गाडीची वाट पाहतायत. गाडीची वाट पाहत असताना अचानक तुम्हाला थोडी लघवी आली, लघुशंका, आणि तुम्ही बाजूच्या माणसाला म्हणले माझ्याकडे बरंच सामान आहे, मी 5 मिनिटात लघवी करून आलो, माझ्या सामानाकडे लक्ष दे. तो अनोळखी मनुष्य म्हणतो ठीक आहे बघतो, मी देतो लक्ष, या जाऊन पटकन. तुम्ही लघुशंकेला लघवीला गेले, योगागन त्याच वेळी ज्याला राखण करायला सांगली सामानाची त्या माणसाची गाडी आली. तो तुमचं सामान तसंच टाकून देतो मोकार आणि पळत जातो आणि गाडीत बसतो. गाडी निघूनच जाते. तुम्ही लघुशंका करून आले तर तुमचं सामान चोरी गेलेलं असतं. तो बघतो ज्या माणसाला लक्ष द्यायला सांगितलं तो मनुष्य गायब असतो. तो त्याच्या गाडीत बसून निघून गेला. का? तर तो तुमच्या सामानाबद्दल उदास आहे. त्याला तुमच्या सामानाबद्दल देणं घेणं नाही आहे. चोरी जाऊ नाही तर राहू, काय घेणं देणं. माझी गाडी आली चाललो, गाडी नसते आली तर राखण केली असते सामानाची, गाडी आली निघून गेला. तुमच्या सामानाचं काही हो का? तो तुमच्या सामानाबद्दल उदास आहे, त्याला त्या सामानाचं घेणं देणं नाही आहे. तसं भक्ताला या देहाचं घेणं देणं नसतंय, घेणं देणंच नसतंय.
देह राहो अथवा जावो, देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दृढभाव. एकदा भगवंताबद्दल दृढभाव निर्माण झाला अंतकरणात की देहाची आसक्ती गळून पडते. देव राहो अथवा जावो. आणि ही देहाबद्दलची उदासीनता असते. भक्तीमध्ये मनुष्य देहाला विसरतो, देहाचा विसर पडतो, देहाची अनासक्ती येते, मृत्यूची भीती निघून जाते. हे देहाबद्दलचं उदासपण असतं. जो आपल्या देहाबद्दल उदास आहे तो खरा भक्त असतो. अशी देहाबद्दल उदासीनता येण्यासाठी अद्वैतात जावं लागतं. अद्वैतात जाण्यासाठी अहंकार जावा लागतो. अहंकार जाण्यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते, नित्य नाम घ्यावं लागतं. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामाने अहंकार जळतो, काम क्रोधादी विकारही जळतात. तुम्ही मी देह न देह संबंधीने माझं याचा तुम्हाला विसर पडतो. तुम्ही अद्वैतात जाता आणि अद्वैतात गेलं मृत्यूची भीती निघून जाते, देहाचा विसर पडतो, तुम्ही देहाबद्दल अनासक्त होता. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही देहाबद्दल उदास होता. देहाबद्दल उदास होता. आणि जो देहाबद्दल उदास आहे तो खरा भक्त असतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास. जो आपल्या देहाबद्दल उदास आहे त्याला ज्ञानोबा संन्यासी म्हणतात. जो मी आणि माझं विसरलाय त्याला ज्ञानोबा संन्यासी म्हणतात. जो मी आणि माझं विसरलाय तोच देहाबद्दल उदास असतो. आणि जो मी आणि माझं विसरलाय त्याला ज्ञानोबा संन्यासी म्हणतात. माऊली लिहित आहेत, गेली याची सेन करी न पवता चाडन धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. गेली याची सेन करी न पवता चाडन धरी. गेले ते गेले, मिळालं नाही तर नाही मिळालं. गेले ते गेले, मिळालं नाही तर नाही मिळालं. नका का मिळाना. गेली याची सेन करी न पवता चाडन धरी. गेलं गेलं, नाही मिळालं नाही मिळालं. या दोन गोष्टी. आणि मी देहान मेद देह संबंधीने माझं हे विसरलंय. गेली याची सेन करी न पवता चाडन धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जायचे अंतकरण. मी देह आणि देह संबंधीने माझं हे विसरलाय. गेले ते गेले, जे मिळालं नाही तर नका का मिळाना. अशी अवस्था ज्याच्या जीवनात आली आहे तो संन्यासी असतो. अर्थात जो मी देह आणि देह संबंधीने माझं हे विसरलाय तो खरा संन्यासी असतो. ज्याला या देहाचा विसर पडलाय तो खरा संन्यासी असतो. आणि तोच खरा भक्त असतो. का संन्यासी आपल्या देहाबद्दल उदास असतो, अनासक्त असतो. देहाबद्दल अनासक्त असणं ही उदासीनता आहे. आणि देहाबद्दल जो उदास आहे तो भक्त असतो. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास. हा भक्त केवळ आपल्या देहाबद्दलच उदास आहे असं नाही आहे. तर जगात जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याबद्दल तो उदास असतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, झाडाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तेतुली आसक्ती नाही. सावली सरीसीच असे, परी असे हे नेनीजे जैसे, स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. काय काय झाले? सावली आपल्या सोबत आहे, पण आपल्या सोबत आहे असं आपल्याला त्याचं कधी ध्यान बी येत नाही. आपण आपल्या सावलीला विसरतो, सोबत असूनही विसरतो. तसा भक्त मनुष्य आपल्या पत्नीला विसरतो. स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. सावली सरीचीच असे, परी असे हे नेनीजे जैसे, स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. सावली सोबत आहे पण ती आहे तिकडे आपलं लक्ष नसतं. घरात पत्नी आहे पण तिच्याकडे आपलं लक्ष नसतं. तो तिच्याबद्दलही उदास असतो.
भक्त फक्त आपल्या देहावरच उदास आहे असं नाही, आपल्या बायकोबद्दल उदास, घराबद्दल उदास. झाडाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तेतुली असतानाही. आपण रस्त्याने जाताना एखाद्या झाडाखाली सावलीला बसलो, ऊन उतरलं, सावलीतून उठलो, निघून गेलो, त्या झाडाची किंवा त्या सावलीची काय आसक्ती धरली का? नाही. त्या सावलीची जशी आसक्ती धरत नाही तशी घराची आपल्याला आसक्ती नसावी. ही घराबद्दलची उदासीनता आहे. स्त्री सोबत आहे पण असून नसल्यासारखी असावी, ही स्त्रीबद्दलची, पत्नीसोबत बद्दलची उदासीनता आहे. आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राली, का गोरुवे वैसली रुखातळी. जनावरं झाडाच्या सावलीत बसतात, ऊन उतरलं उठून जातात. जनावरं त्या सावलीबद्दल आसक्त नसतात, झाडाबद्दल आसक्त नसतात. तसा हा मनुष्य प्रजेबद्दल आसक्त नसतो. प्रजेत राहतो, संघात राहतो, पण निसंग असतो. संघात राहतो पण निसंग राहतो. धनाबद्दल तेच, जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडू सुता, जैसा वाटे जाता साक्षी ठेविला. संपत्तीत राहतो, धनात राहतो, वैभवात राहतो, पण धनात, संपत्तीत साक्षी भावना राहतो, त्या धनात आसक्त नसतो. ग्रहधारा पुत्री नाही जाय मैत्री, जानपा धात्री ज्ञानासी तो. घर दार, मुलं बाळं, पत्नी, धन संपत्ती यांच्यात राहतो, पण कमळाच्या पानासारखा राहतो. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. कमळाचं पान पाण्यात राहून पाण्यातून अलिप्त राहतं, पाण्यानं भिजत नाही. तसा घरात दारात, बायका मुलात, संपत्तीत राहतो, सगळ्यात राहतो, पण साक्षी भावना राहतो. त्यांच्यात असून त्यांचा नसतो, त्यांच्यात असून त्यांचा नसतो. आणि म्हणून भक्त केवळ देहावरच उदास असतो असं नाही, देहावर तर उदास असतोच, पण हा भक्त सभोवताली असलेल्या सगळ्याच वस्तूबद्दल उदास असतो. ग्रह दारा पुत्री नाही जाय मैत्री, कुणाशीच मैत्री नसते, संघात राहतो पण मनानं निसंग असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याज्यावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. जे झाले स्वभावे निसंग म्हणून. घरदार तुम्हाला त्यागायची गरज नाही भक्तीमध्ये, घरातच राहा, संघात राहा, पण मनानं निसंग राहा. देखे अग्नी विजोनी जाय, ते केवळ राखुंडी होय, तरी ते कापुसा गिमुसूय जियापुरी. अग्नी विजली, तिची राख झाली आहे, आता ती राख कापसात गुंडाळून ठेवली तरी कापसाला काही धोका आहे का? काहीच नाही. विस्तव कापसात गुंडाळा तर कापूस जळेल, पेटेल, पण विस्तवाची राख झाली आहे आणि ती राख आता कापसात गुंडाळली आहे, कापूस पेटेल का? कापसाला काही धोका आहे का? अजिबात नाही. विस्तवाची राख झाली आहे, कापसात गुंडाळली आहे, कापसाला काही धोका नाही. तशी तुमच्या मनाची राख झाली आहे, तुम्ही घरात राहिलात तरी तुम्हाला धोका नाही. मनाची राख व्हावी, मनातून अहंकार निघून जावा, आसक्ती निघून जावी, विषय निघून जावेत, म्हणजे मनाची राख होते. मनातून इच्छा निघून जाव्यात म्हणजे मनाची राख होते. मनातून अहंकार गेला, आशा गेल्या, इच्छा गेल्या, मी माझं गेलं, विषयासक्ती गेली, हे सगळं गेलं, मनाची राख झाली. आणि मग मनाची राख झाल्यावर तुम्ही जनात राहिले का आणि वनात राहिले का तुम्हाला काय फरक पडतो? एकच आहे. आणि मग ज्ञानोबा बोलतात की ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याज्यावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. तुमच्या मनाची राख व्हावी, मनातून अहंकार जावा, विषयासक्ती जावी, ही इच्छा आशा जाव्यात, अर्थात तुमच्या जीवनात विरक्ती यावी. विरक्ती आली, अहंकार गेला की तुम्ही अद्वैतात जाता. अद्वैतात गेले की मृत्यूची भीती निघून जाती, देहाबद्दल उदास होता,
देहाची आसक्ती निघून जाते आणि देहाची आसक्ती निघून जाणे, मृत्यूची भीती निघून जाणे, या देहाबद्दल उदास होणे होय. मृत्यूची भीती निघून जाणे, देहाची आसक्ती निघून जाणे म्हणजे देहाबद्दल उदास होणे होय. आणि जो आपल्या देहाबद्दल उदास आहे तो खरा भक्त असतो. पण भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्तीमध्ये देहाबद्दल उदास व्हावं, देहाचा विसर पडावा, मृत्यूची भीती निघून जावी, मी माझं विसरावं. आणि हे सगळं होण्यासाठी मुखामध्ये नित्य नाम लागतं. मुखामध्ये नित्य नाम लागतं. नित्य नामानं अहंकार मरतो. अहंकार मेला की मी माझं जातं, मी माझं गेलं. तुम्हाला विरक्ती येते, तुम्ही अद्वैतात जाता. अद्वैतात गेला की देहाचा विसर पडतो, मृत्यूची भीती निघून जाते. आणि हा देहाचा विसर, मृत्यूची भीती जाणं म्हणजे देहाबद्दल उदास होणं. आणि जो देहाबद्दल उदास आहे तो खरा भक्त असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मग या सगळ्या गोष्टी तुमच्यात आहेत का? तुम्ही स्वतःला भक्त म्हणून घेता. आम्ही भक्त आहेत, आम्ही भक्त आहेत, आम्ही भक्त आहेत. ठीक आहे, तुमच्या मुखात भगवंताचं नाम असेल, नाम असेल, पण ते नित्य नाही आहे. नित्य नाही म्हणून अहंकार मरत नाही. अहंकार मरत नाही म्हणून मी माझं जात नाही. विरक्ती येत नाही, श्रीगुरूची कृपा नाही, आत्मज्ञान नाही, तुम्ही अद्वैतात जात नाहीत, समदृष्टी नाही, मृत्यूची भीती जात नाही, देहाची आसक्ती जात नाही. आणि म्हणून तुम्ही देहावर उदास नाही आहेत, देहाला कवटळून बसता. घरात पाल जरी चुचुरली, चोर आला का, काही खडबड वाढलं, साप निघला का, पावलोपावली आम्हाला मरणाची भीती आहे. आम्ही स्वतःला भक्त म्हणून घेतो, पण पावलोपावली आम्हाला मरणाची भीती आहे. मरणाची भीती म्हणजे देहाबद्दल आसक्त आहेत. आणि जो देहाबद्दल आसक्त असतो तो भक्तच नसतो. जो देहाबद्दल उदास आहे तो भक्त असतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी विरळाशूर. भक्ती कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. भक्तीचे दोन प्रकार पडतात, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती ही तुम्ही आम्ही करतो, ती चावमेव चाललंय. कधीतरी आपलं घेतलं नाम, घेतलं नाही घेतलं नाही घेतलं, ही चावमेव आहे आमचं, तुमचं आमचं. ज्ञानपूर्व भक्ती ही चावमेव, तुम्ही आम्ही करतो ती. खरी भक्ती ज्ञानोत्तर भक्ती असते. आणि ज्ञानोत्तर भक्तीत तुम्हाला देहाचा विसर पडतो. आणि ज्याला देहाचा विसर पडलाय तो खरा भक्त असतो. आणि म्हणून भक्तीची व्याख्या करताना ज्ञानोबा लिहित आहेत की माझी भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. माझी भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. तुम्हाला गगनाला अलिंगन द्यायचं आहे. तुम्हाला तुमचे हात गगना एवढे मोठे करावे लागतील. तुम्हाला देवाची भक्ती करायची, तुम्हाला देवा एवढं मोठं व्हावं लागेल. आणि मग 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी. मी झाली असंभवे भक्ती माझी. शुद्ध सोन्यात मिसळायचंय, शुद्ध सोनं होऊन मिसळावं लागतं. देवाची भक्ती करायची, आधी देव बनावं लागतं, मग देवाची भक्ती घडते. तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी. अर्थात जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो खरा भक्त असतो, ती खरी भक्ती असते. आणि असा भक्त देहावर उदास असतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास. जो देव होऊन देवाचं नाव घेतो ती खरी भक्ती असते, तो खरा भक्त असतो. आणि असा भक्त देहावर उदास असतो. आणि जो देहावर उदास असतो तोच खरा भक्त असतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे,
की अमृते होऊन मिळणे अमृते जेवी. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. समुद्राला आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलायचं आहे, तर आपल्याला आपलं घर समुद्रा एवढं मोठं करावं लागेल. समुद्राला आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलायचं आहे, तर आपल्याला आपलं घर समुद्रा एवढं मोठं करावं लागेल. देवाची भक्ती करायची तर आम्हाला देवा एवढं मोठं व्हावं लागेल, तेव्हा देवाची भक्ती आमच्याकडून घडू शकते. तात्पर्य, भक्तीची खरी व्याख्या म्हणजे देव होऊन देवाचं नाव घेणं, ही खरी भक्ती आहे. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मीची होनी, देव होऊन देवाची सेवा करतात तो भक्त असतो, आणि ती भक्ती असते. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि अशा भक्तीमध्ये माणसाला आपल्या देहाचा विसर पडतो. आणि ज्याला आपल्या देहाचा विसर पडलाय तोच खरा भक्त असतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. कोणी उठायचं आणि स्वतःला भक्त म्हणून घ्यायचं, आम्ही भक्त आहेत भक्त आहेत भक्त आहेत. प्रत्येकाने आम्ही पाठीमागे लागतो. ह भ प, ह भ प. हरी भक्ती पारायण या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो की तुम्ही हरी बनलायत. भक्तीमध्ये तुम्ही हरी स्वरूप बनलायत. हरी भक्ती पारायण. भक्तीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष हरी बनलायत आणि हरी बनून हरीचं नाव घेतायत, तो हरिभक्ती पारायण असतो. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो फक्त तोच हरिभक्त पारायण असतो, हबप असतो. आणि त्यांनीच फक्त हबप लावावं, कुणी हबप लावू नये. उगा 4 कीर्तन 4 प्रवचन केले की आम्ही हबप लावतो. नाही नाही. भक्ती, हरिभक्ती, खरी भक्ती, जो देवहून देवाचं नाव घेतो तो हरिभक्ती असतो, ती भक्ती असती. आणि तो हबप असतो, तो हबप असतो, कुणी नाही. आणि असा हरिभक्त जो ज्ञानोत्तर भक्त आहे, जो देवहून देवाचं नाव घेतो, जो देवहून देवाचं नाव घेतो तो आपल्या देहाला विसरलेला असतो. त्याची मृत्यूची भीती निघून गेली असते. तो देहाबद्दल अनासक्त असतो, तो देहाबद्दल उदास असतो. आणि जो आपल्या देहाबद्दल उदास असतो तोच खरा भक्त असतो. म्हणून तुकोबारा म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. तोच भक्त आहे की जो आपल्या देहाबद्दल उदास आहे, जो आपल्या देहाला विसरला आहे, तोच भक्त असतो. आणि तोच भक्त असतो की ज्याच्या आशा मावळल्यात, ज्याच्या आशा मावळल्यात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश मावळोनी. भक्तीमध्ये अर्थात भक्त बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्ण आशा घालवाव्या लागतात. आशा जिवंत आहेत, इच्छा जिवंत आहेत, आणि तुम्ही स्वतःला भक्त म्हणत असाल तर हे चूक आहे. जो देहाबद्दल उदास आहे, ज्याच्या आशा मावळल्यात, तोच भक्त असतो. आशा मारा. आशा मारून या जयवंत व्हावे, तरीच निघावे सर्वातुनी. जयवंत म्हणजे ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवलाय, अर्थात संत. पण जयवंत म्हणजे संत. संत बनायचं ना, तर आशा मारा. आशा मारून या जयवंत व्हावे. ज्याने आशा मारल्या तोच संत आहे. आणि मग तुमच्या आशा जर जिवंत असतील तर तुम्ही संत कसले आणि तुम्ही भक्त कसले. ज्याने आशा मारल्या तोच भक्त, तोच संत. आशा मारून या जयवंत व्हावे, तरीच निघावे सर्वातुनी. ही आशा म्हणजे काय? तर आशा म्हणजे इच्छा, आशा म्हणजे तृष्णा,
आशा म्हणजे हाव, आशा म्हणजे आसक्ती. या सगळ्या शब्दांना आशा म्हणतात. आशा म्हणजे इच्छा, तृष्णा, हाव, आसक्ती वगैरे वगैरे. जी वस्तू मला मिळाली नाही ती मिळावीशी वाटते, ही आशा असते. आणि जी वस्तू मिळाली ती टिकावीशी वाटते, ती आसक्ती असते. तात्पर्य थोडक्यात, आशा म्हणजे इच्छाच. आशा म्हणजे इच्छा, तृष्णा, हाव, आसक्ती वगैरे वगैरे या सगळ्या शब्दाने मिळून आशा म्हणतात. आशा हे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. धनाची आशा, बायका मुलांची आशा, पदाची आशा, प्रसिद्धीची आशा, विषयाची आशा, अशा नाना प्रकारच्या आशा असतात. या आशांमध्ये विषयाची आशा ही सर्वात बलवान आहे. का तुकोबाराय बोलतात की इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. आम्हाला भगवंताने इंद्रियाचं दिनहीन केलंय. इंद्रियाचा आमच्यावर पगडा आहे. इंद्रिय सांगतील तसं आम्ही वागतो, विषय भोगतो. आणि ही विषय भोगाची आशा सर्वात बलवान आहे आणि सर्वात घातक बी आहे. धनाची आशा आहे, पैसा मिळावा वाटतो, मिळाला ठीक आहे, नाही मिळाला माणूस म्हणतो जाऊ देवा, नका का मिळाला, नाही मिळाला नाही मिळाला, गप्प बसतो, निघून जातो. बायका मुलाची आशा आहे, बायको नाही मिळाली, नका का मिळाला, जाऊ द्या राहता येईल ब्रह्मचारी, जाऊ द्या तसंच कुमारावर राहू, मनुष्य शांत राहतो. बायको केली, मुलगा झाला नाही, मनुष्य प्रयत्न करतो, मुलाची आशा आहे, नाही झाला वा जाऊ द्या नका खावायना, जाऊ द्या, जगू तसंच जगतो. पदाची आशा आहे, पद मिळालं चांगले, नाही मिळालं जाऊ देवा, नका का मिळालं, आपलं नसलं काय बिघडलं, निघून नेतो मनुष्य. प्रसिद्धीची आशा आहे, मिळाली ठीक आहे, नाही मिळेल नका का मिळालं, जाऊ देवा, द्या सोडून, मिळून येत नाही मिळून. या बाकींच्या आशामध्ये मनुष्य कॉम्प्रोमाइज करतो. परंतु विषय भोगाची आशा अतिशय बलवान आहे, ती तुम्हाला कॉम्प्रोमाइज करू देत नाही. इंद्रिय तुम्हाला विषय भोगायलाच लावतात, कारण विषयाची आशा ही फार बलवान असते. आणि मग दानवारा लिहित आहेत की अभिलाषेने कीजेल विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. नीट ऐका उभी. अभिलाषेने कीजेल विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. हा जो क्रोध आहे, या क्रोधाला ज्ञानोबराय गळाची उपमा देतात. ज्ञानोबराय लिहित आहेत की इंद्रिय कामो असे तो लावी सुख दुराशे, गळी जैसा मिने आमिसे भुलवी जे का. परी तया माझी गळू आहे, तो झाकलेपणे ठाऊये नव्हे, परी तो प्राणाते घेऊन जाय जिया परी. तसे अभिलाषेने कीजेल विषयाची आशा धरी जाईल, तरी वरपडा होईजेल क्रोध नळा. वरपडा होईजेल क्रोध नळा. या क्रोधाला अग्नी म्हटले. नळ म्हणजे अग्नी. हा अग्नी हा क्रोध म्हणजे अग्नी आहे. क्रोध हा अग्नी आहे. इंद्रिय तुम्हाला खोट्या सुखाचं आमिष दाखवतात. जसं आपण मासे पकडतो, मासे पकडताना त्या गळाला आपण दवना लावतो. हा लावलेला दवना त्या माशासाठी आमिष असतो. तो दवना त्या माशारूपी आमिषाला भुलतो आणि धावतो तो दवना खाण्यासाठी. मासा तो दवना तोंडात धरतो, पण दवण्याच्या खाली गळ लपला हे त्या माशाला माहीत नसतं. जसा मासा तोंडात दवना धरतो तसा गळही तोंडात जातो आणि तो गळ त्या माशाच्या आरपार नड्यात शिरतो आणि त्या माशाचा जीव जातो. इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू अमिषे भुलवी जे का. जैसा गळू मिनी अमिषे भुलवी जे का. परी तया माझी गळू आहे, तो प्राणाते घेऊन जाय, हे ठावी नो हे झाकलेपणे.
मासा त्या दवनारूपी आमिषाला भुलतो, तो दवना गिळतो, पण त्यासोबत गळही गिळतो आणि तो गळ त्याचं नरडं फाडतो. दवना कशाला बोललाय? मासा कशाला बोललाय? दवनारूपी आमिषाला. मासा कशाला बोललाय? दवनारूपी आमिषाला. ते दवनारूपी आमिष खाल्लंय माशाने, पण त्याचा जीव गेलाय. तसं तुम्ही आम्ही इंद्रियाने दाखवलेल्या खोट्या सुखाच्या आमिषाला भुलतो, इंद्रियाच्या मागे धावतो, इंद्रियाचे विषय भोगतो, पण इंद्रियाच्या विषय भोगातून क्रोध नावाचा अग्नी तयार होतो आणि तो क्रोध अग्नी आम्हाला जाळून टाकतो आणि संसारात बांधतो. आमची दडगत त्या माशासारखी होती. हनुमान ज्ञानोबा या क्रोधाला अग्नी म्हणतायत, गळ म्हणतायत. अभिलाषेने कीजेल, विषयाची आशा धरी जाईल, तरी वर पडा होईजेल क्रोध नळा. तुम्ही विषय भोगले रे भोगले की त्यातून क्रोध निर्माण होणार आणि हा क्रोध तुम्हाला संसारात बांधणार. हा क्रोध तुम्हाला संसारात कसा बांधतो विषय भोगल्यावर? बघा, एक उदाहरण सांगतो. 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. वेळ अपुरा आहे. उदाहरण म्हणून कान हा ज्ञानेंद्रिय सांगतो आणि आपण पुढे चालू. कान ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. आपण काय बोलतोय की ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यानंतर त्यातून क्रोध कसा निर्माण होतो आणि हा क्रोध संसारात कसा बांधतो, हा आपला मूळ विषय. कान ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. ज्ञानोबा आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. तुमची कोणी स्तुती केली आणि स्तुती हा शब्द तुमच्या कानानं भोगला, तर ज्याने तुमची स्तुती केली तर त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते, रागद्वेष. ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होतो, प्रेम प्रीती निर्माण होते. तुम्ही त्याच्याबरोबर सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. पुण्य संसारात बांधतं, भोगून पार पाडावं लागतं. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला घाण बोललो, शिव्या दिल्या, वाईट बोललो, तुमची निंदा केली. आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो, तो आतून डुसणी मारतो, आतून कोपरखिळी मारतो. बघ म्हणतो, तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला, बघ त्याच्याकडं. अहंकार आतून डुसणी मारतो आणि तुम्हाला निंदा हा विषय भोगायला लावतो. तुमचा कान निंदा हा विषय भोगतो. ज्याने तुमची निंदा केली तात्काळ तुम्हाला त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचारातून बुद्धिभ्रष्ट होते. बुद्धिभ्रष्ट झाले की तुम्ही त्याच्याबरोबर गलिच्छ वर्तन करता, त्याला शिवीगाळ करता, हाणामारी करता. या गलिच्छ वर्तनातून, शिवीगाळीतून, हाणामारीतून पापाचा जन्म. आणि पाप आणि पुण्य म्हटलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. पाप पुण्य म्हटलं की ते भोगावंच लागतं. आगा कर्मे जे वरावे. पाप पुण्य तुमच्या जीवनात निर्माण झालं की तुम्हाला भोगावंच लागतं. ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. भगवान बोलतात, ध्याय तो विषयान पुसा संगस्तेची जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. तुमची कोणी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळी, त्यातून पाप. पुण्य आणि पाप म्हणलं की ते फेडूनच पार पाडावं लागतं. पुण्य पाप फेडण्यासाठी तुम्ही संसार बंधनात पुन्हा पुन्हा अडकता.
मग मला सांगा, तुम्हाला संसार बंधनात कुणी बांधलं? ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. अहंकारानं रोशनी मारली. काना ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, निंदापर. स्तुतीपर शब्द भोगला पुण्य, निंदापर शब्द भोगला पाप. मग पाप पुण्याचा जन्म कुठून? तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला. कानाचा विषय शब्द भोगला, स्तुती आणि निंदापर, त्यातून पुण्यपाप. पुण्यपाप आणि संसार बंधन. तुम्हाला कुणी संसारात बांधलं? पुण्यपापाने. पण पुण्यपाप का? तर रागद्वेष. रागद्वेष का? तर निंदास्तुती. निंदास्तुती का? तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग का? तर अहंकारानं रुसणी मारली. अहंकारानं रुसणी मारली. अर्थात स्तुती भोगली, राग, रागातून पुण्य. निंदा भोगली, त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून पाप. आणि पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन आलंच. ते भोगावंच लागतं. आगा कर्मे जेवरावे. आणि मग विषयाची आशा सर्वात बलवान आहे. इंद्रिय तुम्हाला विषय भोगायच लावतात. आणि विषय भोगले की त्यातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून पाप, आणि पाप सरळ जातं आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. हे तर सत्यच आहे. पण असं म्हणण्यापेक्षा, काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा, कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचं खरं भुजंग आहे. तुम्ही कामक्रोध भोगले, आता विषय भोगला. विषय भोगला म्हणजे काम भोगला. निंदास्तुती, निंदास्तुती भोगली म्हणजे काम भोगला. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. तुम्ही काम भोगला म्हणजे निंदा आणि स्तुती भोगली. निंदेमधून क्रोध, हा क्रोध ज्ञाननिधीचा भुजंग बनतो आणि तुम्हाला आत्मज्ञानी बनू देत नाही. का? तर हा क्रोध आणि त्या क्रोधातून पाप जन्माला आले. हे पाप तुम्हाला फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, शब्द भोगला, त्यातून निंदास्तुती, निंदास्तुतीतून पुण्यपाप. हे पुण्यपापच ज्ञाननिधीवर जाऊन बसतं. आणि पुण्यपाप शिल्लक असेल तर ते भोगावंच लागतं. पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. मग जीवनात पुण्यपाप शिल्लक असेल तर श्रीगुरू येत नाही, तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करत नाही. जोपर्यंत तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती आहे तोपर्यंत श्रीगुरू येत नाही, आत्मज्ञान देऊन मुक्त करत नाही. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरू येऊन तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करतो. आणि जीवन पाप पुण्य रहित त्या दिवशी होतं ज्या दिवशी तुम्ही विषय भोगत नाहीत. विषय भोगले, विषय भोगले की रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला जागोजाग बजावतात की विषय हे आगवे सर्वथा मनोनी त्याज्यावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. मग रागद्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग भोगी तो सुख आपुले आपणच. आणि मग परमार्थ करताना तुम्हाला ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करायचा आहे, काम क्रोधाचा त्याग करायचा आहे. आणि मग तुकोबारा म्हणतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ सोबत घेतले आणि परमार्थाला निघालाय तो मूर्ख आहे म्हणले. काम क्रोध लोभ टाक आणि मग परमार्थाला निघ, तरच तू खरा परमार्थिक. आणि तुम्ही तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की त्यातून क्रोध तयार होतो, क्रोधातून पाप, आणि हे पाप जाऊन ज्ञानावर बसतं, ते ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि मग कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून उत्पन्न होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. का? ते पाप तुम्हाला फेडावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. पाप आहे म्हणून श्रीगुरू येत नाही, मुक्त करत नाही. मग तुम्हाला ज्ञानाच्या प्राप्तीला आडवं कोण आलं तर पाप आलं, म्हणजे पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे. पाप कोणामुळं? ते कामक्रोधामुळं. पण कामक्रोध हे तर ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, पण कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा कामक्रोधातून उत्पन्न होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. का? ते पाप आम्हाला आत्मज्ञान मिळू देत नाही. का? तर पाप फेडण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. पाप आहे म्हणून श्रीगुरू येत नाही, आत्मज्ञान देऊन मुक्त करत नाही. आणि मग श्रीगुरू आला नाही तर आम्हाला आत्मज्ञान होत नाही. पण ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्यावेळेस त्या ज्ञानावर राखण करायला, पहारा द्यायला कोणीच नाही ना. श्रीगुरू येईल, तुम्हाला आत्मज्ञान दिलं मुक्त करील.
आणि म्हणून काम क्रोध तर ज्ञाननिधीचे भुजंग आहेतच, पण असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधापेक्षा काम क्रोधातून उत्पन्न होणारं पाप हेच खरं ज्ञाननिधीचा भुजंग आहे. का तर ते पाप फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि आत्मज्ञान आमच्या हाती लागत नाही आणि पाप भुजंग बनतं आणि ते ज्ञान आम्हाला मिळू देत नाही. का तर पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, म्हणून आम्ही ज्ञानापासून वंचित राहतो. म्हणून पापच खरा ज्ञाननिधीचा भुजंग आहे. आणि म्हणून विषयाचा अभिलाष अभिलाषेने कीजेल, विषयाची आशा धरीजेल. आशा नाना प्रकारच्या आहेत. हो, जीवनामध्ये आशा भरपूर आहेत. धनाची आशा, बायका मुलाची आशा, पदाची आशा, प्रसिद्धीची आशा आहे, सोबत विषयाची आशा आहे. बाकीच्या आशा धनाची, बायका मुलाची, प्रसिद्धीची, पदाची ही आशा तुटपुंजी आहे. या गोष्टी मिळाल्या ठीक आहे, नाही मिळाल्या तुम्ही कॉम्प्रोमाइज करता, गप्प बसता. पण विषयाची आशा फार बलवान आहे, तिथं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येत नाही. का इंद्रियाचा तुमच्यावर पगडा, इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. विषयाची आशा फार बलवान आहे. ज्ञानेंद्रिय तुमच्याकडून विषय भोगून घेतातच आणि ज्ञानेंद्रिय विषय भोगून घेत आहेत. त्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती आणि पाप पुण्य म्हणलं रे म्हणलं की आगा कर्मे जीवरावे तर तीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. जीवनात पाप पुण्य निर्माण झालं रे झालं की ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. आणि मग जोपर्यंत विषयाची आशा बलवान आहे तोपर्यंत तुम्ही भक्त नसताच, तुम्ही भक्तीत गणल्याच जात नाहीत. आणि म्हणून महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाशे मावळोनी. भक्त तोच असतो की जो देहाबद्दल उदास आहे, ज्याच्या आशा मावळल्यात. तुमच्या आशा जिवंत असतील तर तुम्ही भक्तच नाही आहेत. बाकीच्या आशा किरकोळ आहेत, पण विषयाची आशा बलवान आहे, ती तुमच्या जीवनातून सहजासहजी जात नाही. आणि जोपर्यंत विषयाची आशा आहे, विषय भोगतायत, तोपर्यंत जीवनात पाप पुण्याची निर्मिती आहे. आणि जोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती आहे तोपर्यंत संसार बंधने तुमच्या नशिबीत ठेवलेलंच आहे. आणि म्हणून विषयाचा त्याग करा, विषय जिंका. आणि त्यासाठी सर्वात बलवान साधन आहे रामनाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान तर पळून जातोच, अहंकार तर जातोच, पण काम क्रोधाचंही दहन होते. की ज्या काम क्रोधातून पापाची उत्पत्ती आणि या पापामुळे संसार बंधन आहे, तर रामनामानं ते काम क्रोधच जळतात. काम क्रोध जळाले पाप कुठून येईल मग आता? हां, अलग लक्षामध्ये. कामाचे नाही ते तर क्रोधचे कायचा आणि ते कायचे भांडणार आहे, तो को बरं आहे. कामाचे नाही ते क्रोधचे कायचा. जिथं कामच नाही तिथं क्रोध कसा येईल? क्रोधाची उत्पत्ती कामातून होते. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाची विषय भोगले म्हणजे काम भोगला. काम भोगला तरच क्रोध आहे आणि क्रोधातून पाप आहे आणि त्यातून संसार बंधन आहे. पण कामच भोगला नाही, ज्ञानेंद्रियाचे विषयच भोगले नाही, तर क्रोधाची उत्पत्तीच होत नाही. कारण क्रोध जन्माला येतो तो कामातून, अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून. जसं आपण निंदास्तुती भोगली तसं निंदास्तुती हा काम आहे. मग काम वैरी झाला ठाणोरी ते तर सरली वारी क्रोधाची. काम वैरी झाला ठाणोरी ते तर सरली वारी क्रोधाची. काम मेला की क्रोध आपाप मरतो. क्रोधाला वेगळं मारायची गरज नाही, कारण क्रोधाचा जन्मच कामातून आहे. मग काम जिंका, क्रोध आपाप जिंकतो. क्रोध जिंकला पाप जिंकतं, पाप जिंकलं संसार बंधन जिंकतं. मग काम कशाने जिंकायचं? रामनामानं. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार जातो, रामनामानं काम जातो. काम गेला की क्रोध जातो, क्रोध गेला की पाप जातं, पाप गेला की संसार बंधन जातं. आणि म्हणून नित्य रामनाम घ्या. अहंकार जाईल, काम जाईल, त्यातून क्रोध जाईल, त्यातून पाप जाईल, संसार बंधन जाईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि हे सगळं जाणं म्हणजे तुमची आशा जाणं. काम तुम्ही विषय भोगता, विषय भोगाची आशा आहे. अभिलाषेने कीजेल, विषयाची आशा धरीजेल. विषय भोग ही आशा आहे. मग रामनाम घ्या ना. रामनाम नित्य घेतलं की काम जातो, म्हणजेच विषयाची आशा जाते. आशा कशाने मेली? रामनामानं मेली. कशाची आशा आहे? विषयाची आशा आहे. आणि विषयाची आशा, विषयाची इच्छा हाच काम असतो.
मग रामनामानं काम गेलं म्हणजेच विषयाची आशा गेली. रामनामानं विषयाची आशा गेली म्हणजे काम गेला, काम गेला क्रोध गेला, क्रोध गेला पाप गेलं, पाप गेलं संसार बंधन गेलं. मग पर्यायाने संसार बंधन कशानं गेलं? रामनामानं गेलं. हां, आणि म्हणून आशा मारा. आशा मारून या जयवंत व्हावे. जोपर्यंत आशा जिवंत आहेत, आशा जिवंत आहेत, तोपर्यंत विषयभोग आहे. विषयाची आशा धरी जेल तरी वरपडा होईजेल क्रोधनळा. अभिलाषेने कीजेल विषयाची आशा धरी जेल तरी वरपडा होईजेल क्रोधनळा. विषयाची आशा धरली, विषय भोगले. विषय भोग हा काम आहे, विषयाची आशा ही काम आहे. या विषयाच्या आशेतून अर्थात कामातून क्रोध आहे, क्रोधातून पाप आहे, पापातून संसार बंधन आहे. मग तुम्ही रामनामानं विषय जिंकले, आशाच मेल्या म्हणजे काम मेला, काम मेला म्हणजे क्रोध मेला, क्रोध मेला म्हणजे पाप मेलं, पाप मेलं म्हणजे संसार बंधन मेलं, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून विषयाची आशा मारा. जोपर्यंत तुम्ही विषयाची आशा मारत नाहीत तोपर्यंत हा संसार तुमच्या नशिबी ठेवलेलाच आहे. आणि म्हणजे ज्यांनी आशा मारल्यात, आशेचं जाळं आम्ही आशेच्या जाळ्यात बांधलोत. आशा हे पाश आहे, हे आशेचा पाश निवारण केलाय, आशेचा पाश तोडलाय, आशेने आम्हाला जाळ्यात बांधलंय. जोपर्यंत आशेने जाळ्यात बांधलंय, आम्ही आशाबद्ध आहोत, तोपर्यंत आम्ही भक्तच नाही आहेत. ज्या दिवशी आम्ही आशेचं जाळं तोडू त्या दिवशी आम्ही खरे भक्त बनू. आणि जोपर्यंत आम्ही आशेमध्ये बद्ध आहोत, आशेच्या जाळ्यात बद्ध आहेत, तोपर्यंत आम्ही भक्तच नाही आहेत. आणि म्हणून अर्जुन तिसऱ्या अध्यायात देवाला एक फार सुंदर प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो, तरी देवा है ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, जे मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. काय म्हणतो अर्जुन, नीट आहे का? तरी देवा है ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. तरी देवा है ऐसे कैसे. देव म्हणले असं का होतं? आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी सेविती जनपदाते. देवा एक मनुष्य संग टाकून वनात जातो, निसंग बनतो, पण तू वनातून पुन्हा जनात येतो, भरपूर संग करतो, भरपूर विषय भोगतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. देवा असं का होतं? आस्था संगू सांडिती तरी संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. भगवंत म्हणतायत याचं उत्तर देताना, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अभिलाष म्हणजे इच्छा, आशा. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अर्जुन म्हणतो, देवा असं का होतं? तरी देवा है ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंसे, मार्ग सांडवनी अनरसे चालत देखो. आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी सेविती जनपदाते. एक मनुष्य देव भेटा म्हणून संग त्यागतो, वनात जातो, वनात जाऊन पुन्हा जनात येतो, भरपूर संसार भोगतो, पतन करून घेतो. देवा असं का होतं? भगवान कृष्ण उत्तर देत आहेत, जरी हृदयी विषय स्मरती निसंग आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अभिलाषेने कीजेल विषयाची आशा धरी जेल तरी वरपडा होई जेल क्रोधनळा. देव म्हणतात तो वनात गेला, पण जाताना हृदयात विषय वासना घेऊन गेला, विषयाची आशा घेऊन गेला. हृदयी विषय स्मरती, विषयाची आशा धरी जाईल तरी वरपडा होई जेल क्रोधनळा. वनात गेलाय पण विषयाची आशा घेऊन गेलाय. आणि तिथे गेल्यानंतर ही विषयाची आशा त्याच्या मनात पुन्हा पुन्हा जागृत होते. विषय भोगण्यासाठी ही आशा त्याला मजबूर करते. तो जाताना विषयाची इच्छा, विषयाची आशा घेऊन गेलाय. विषयाची आशा इच्छा टाकून गेला नाही, विषयाची आशा इच्छा सोबत घेऊन गेलाय. विषयाची आशा धरी जाईल जरी हृदयी विषय स्मरती, विषयाची आशा घेऊन गेलाय सोबत. आणि तिथं गेल्या आशा या बलवान झाल्या, जागृत झाल्या. विषय भोगाची आशा त्याला विषय भोगावेसे वाटू लागले. आणि म्हणून विषय भोगण्यासाठी तो पुन्हा वनातून जनात येतो, वनातून जनात येतो, भरपूर विषय भोगतून पतन करून घेतो. याचं कारण काय? जनातून वनात गेलाय, पुन्हा वनातून जनात आलाय.
कारण काय? जाताना हृदयात विषयाची आशा घेऊन गेलत. ती आशा त्याला पुन्हा जनात घेऊन येते, पुन्हा विषय भोगायला होते, पतन करते. आणि म्हणून ही आशा मारा. आशा मारून जयवंत व्हावे. विषयाची आशा मारा, धनाची आशा मारा, बायका मुलाची आशा मारा, पदाची प्रसिद्धीची आशा मारा. या सोप्यात मारणं, पण विषयाची आशा मारणं फार बलवान आहे. ही विषयाची आशा मारा. म्हणून विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. विषयाची आशा मारा. आणि विषयाची आशा घेऊन जर देवदेवाला लागले तर देवदेव कधी सफल होणार नाही. एक मनुष्य देवाची प्राप्ती व्हावी म्हणून वनात गेला. जाताना सोबत फक्त 2 लंगोट्या होत्या, पूर्ण उघडा, अंगावर फक्त लंगोटी आणि सोबत एक लंगोटी. वनात गेला, एक कोपी केली, कोपी करून तिथं राहू लागला डोंगरामध्ये, डोंगराच्या कडीला. रोज उठावं, स्नान करावं, लंगोटी बदलावी, ओली लंगोटी वाळू घालावी, दिवसभर देवाचं नामस्मरण करावं. 4-8 दिवस लोटले. संध्याकाळी झोपला. एके दिवशी अचानक उंदराने ती वर असलेली लंगोटी करांडली, कुरतडली. वर असलेली लंगोटी उंदराने कुरतडली, करांडली. सकाळी स्नानाला चाललाय, बघतो तो लंगोटी फाटली, कुरतडली, करांडली. मला नक्की उंदरं आलेत, उंदराचंच काम आहे. आता म्हणले ही कुरतडली, अंगावरची जर उद्या कुरतडली तर काय भोंगळ्या फिरायचं, काय घालू काय म्हणले मी. घाबरला. स्नान केलं, गावात गेला आणि गावातून भिक्षेमध्ये एक मांजर मागून आणली. एका धनिक माणसाच्या दारात उभा राहिला, भिक्षा मागितली. भिक्षेसोबत म्हणले, मालक मला एक मांजर द्या. असं झालं म्हणले. उंदराने लंगोटी करांडली, मांजर द्या म्हणले, म्हणजे उंदरं पळून जातील त्याच्या आवाजाने. दानी माणूस तर दिली एक मांजर. आता मांजर घेऊन आला. मांजर आली की मांजर म्याव 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 करू लागली. मांजराच्या आवाजाने उंदरं पळून गेले. खुश झाला, म्हणले आता लंगोटी वाचली, आता लंगोटी वाचली. उंदरं पळून गेले, खुश झाला. पण जात मांजराची म्याव 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 म्याव, त्या मांजराचं चालूच, ते म्याव म्याव बंदच व्हाय ना. मांजराचं म्याव म्याव तेव्हाच बंद होतं जेव्हा त्याला दूध पाजावं. आता मांजराचं म्याव म्याव बंदच होत नाही. तुम्ही बघा मांजर पाळून, ते सारखं म्याव म्याव करतं. दूध पाजलं तर म्याव म्याव थांबतं. आता ते म्हणल्याने डोकं उठलं मांजराने, दिवसा म्याव म्याव, रातचं म्याव म्याव, झोप आहे ना. म्हणले त्याला दूध लागेल, म्हणजे दूध आणायचं कुठून. पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेला. त्याच धनिक मालकाच्या दारात उभा राहिला, भिक्षा मागितली, भिक्षा मिळाली. पण म्हणले मालक काल मांजर दिली, म्याव म्याव केलं, म्याव म्याव केलं मांजराने, उंदरं पळून गेले. पण मांजराचं म्याव म्याव काही बंद व्हाय नाही. डोकं उठले, झोप आहे ना. म्हणले दिवसा म्याव म्याव, रातचं म्याव म्याव. मग काय पाहिजे. म्हणले मला गाय द्या, म्हणजे दूध पाजेल आणि मांजराचं म्याव म्याव थांबेल. आता दानी होता, त्यांनी गाय दिली. घेतली गाय, गेला. गाय नेली वनात, त्या कोपीपुढे बांधली. पण शास्त्र असं सांगतं, श्रीमद भागवतात विषय येतो की गायीची धार ही फक्त स्त्रियांनी काढावी. श्रीमद भागवतात विषय येतो. गोकुळात गायीची धार गवळणी काढायच्या, कारण गाय ही आई आहे, गोमाता आहे. आणि तिच्या सडाला, तिच्या स्तनाला जर पुरुषाने हात लावला तर दोष लागतो. म्हणून गोकुळात गवळणीच गायीची धार काढायच्या. अर्थात गायीची धार स्त्रियांनीच काढावी हे शास्त्र आहे. हा पडला गडी. मग आता गायीची धार काढावं तर दोष लागेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी गावात भिक्षेला आला. तर मालक गाय नेली काल, पण तिची शास्त्र असे तिची धार बाईनीच काढावी लागते. गड्याने हात लावला गायीच्या स्थानाला तर दोष लागतो. मग तो माणूस म्हणतो काय पाहिजे तुला आता. म्हणले एक बाई पाहिजे धार काढायला. तो मालक म्हणतो आता तुला बाई देऊ कुठून. बाकीचं ठीक आहे, पण बाई आणायची कुठून तुला द्यायला. म्हणले काही करा पण एक बाई द्या. आता तो दयाळूच होता, दानशूर होता. म्हणले हे बघ गावात आपल्या एक अनाथ पोरगी फिरते, उचल म्हणले तिला घेऊन जा म्हणले. गेला ती अनाथ मुलगी, तिला बोलवलं, घेऊन गेला वनात. त्या मुलीने गायीची धार काढली, मांजराला दूध पाजलं, मांजर दूध पिलं, शांत झालं, मांजराचं म्याव म्याव थांबलं. 4-8 दिवस लोटले. रोज त्या बाईने गायीची धार काढावी, मांजराला पाजावी.
धार काढावी, मांजराला दूध पाजावं. मांजर दूध पिलं की शांत व्हायचं, म्याव म्याव थांबलं. पण 4-8 दिवस लोटल्यानंतर बाई हळूच म्हणते, ती बाई हळूच म्हणते त्या भक्ताला, त्या साधकाला, म्हणते महाराज मांजराची गरज भागली हो, पण माझ्या गरजेचं काय? मांजराची गरज भागली हो, पण माझ्या गरजेचं काय? तो महाराज म्हणतो तुला कशाची गरज आहे? ती म्हणते नवऱ्याची. हा म्हणतो आता नवरा कुठून आणू? ती म्हणते हो की तुम्हीच नवरा, हो की तुम्हीच नवरा. तो म्हणतो जमायचं नाही, मी महाराज आहे. जमायचं नाही, मी महाराज आहे. ती म्हणते माझं जमायचं नाही, मी चालले. माझाही जमायचं नाही, मी चालले. तो म्हणतो बाई जाऊ नको थांब, बाई जाऊ नको थांब. होतो तुझा नवरा, होतो तुझा नवरा. का? तर तू जाशील, गाईची धार निघणार नाही, धार निघली नाही, दूध मिळायचं नाही, दूध नाही, मांजर निघून जाईल. मांजर गेलं, उंदरा पुन्हा येतील, राहिलेली दुसरी लंगोटी कुरतडतील, करांडतील. बाईशी लग्न केलं, डोंगराला पाळणा हलू लागला, डोंगराला पाळणा हलू लागला. हे सगळं कशामुळे घडलं? एका लंगोटीच्या आशेमुळे, लंगोटीच्या मोहामुळे, एका लंगोटीच्या मोहामुळे. आणि म्हणून हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. देव बोलतायत की अर्जुना तू म्हणतो ना की मनुष्य निसंग होतो, वनात जातो आणि वनातून पुन्हा जनात येतो, भरपूर विषय भोगतो आणि आपलं पतन करून घेतो, असं का होतं? तर याचं कारण जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंग आपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. तो वनात गेलाय, जनातून वनात गेलाय, पण जाताना सोबत विषयाची आशा, विषयाची इच्छा घेऊन गेलाय. आणि विषयाची इच्छा, विषयाची आशा पुन्हा त्याचे विषय जागृत करते, त्याला विषय भोगावेसे वाटतात. या नाना प्रकारच्या आशा, विषयाची आशा, नाना प्रकारच्या आशा त्याच्या मनात जाग्या होतात, ते विषय भोगावे वाटतात. आणि ते भोगण्यासाठी तो वनातून पुन्हा जनात येतो, विषय भोगतो, भरपूर संसार भोगतो आणि पतन करून घेतो. आणि म्हणून आशा मारा, आशा मारुनी जयवंत व्हावे, तरीच निघावे सर्वातून. आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. आशा तुम्ही तुमच्या हृदयातून मुळासहित उपटून फेका. एखादं झाड आहे तुम्ही उपटले, पण अर्धवट उपटले, किंवा मोठं झाड आहे तुम्ही करवतीने कापले आणि त्याचं काही खोड आणि मुळ्या जमिनीत राहिल्या, तर त्या राहिलेल्या खोडाला पुन्हा फांद्या आणि आगाऱ्या फुटतात आणि एक नवीन झाड तयार होतं. पण कापलेलं झाड, त्याचं मूळ जर जेसीबीनी तुम्ही उखडून फेकून दिलं मुळासहित, तर आता ते झाड पुन्हा पनपत नाही, त्याला पुन्हा फांद्या फुटत नाहीत, का मुळासहित उपटून टाकले. तशी आशा ही मुळासहित उपटून फेका. आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. नाहीतर सुखी असावे संसारी, फजित दुसरी करू नये. तुम्ही सुखाने संसार तर देवदेव करा म्हणले, होईल तेवढा होईल. उगा नाटकं करू नका वनात जायचे आणि गोसावी झाल्याचे. जायचंच तर आशा समूळ खणून काढा. आणि ज्याने आशा समूळ खणून काढली तो भक्त असतो. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. आशेचं जाळं तोडा, तरच तुम्ही भक्त आहेत. आशा, आशा म्हणजे इच्छा, आसक्ती. ही आशा आसक्ती एवढी बलवान असते की जे नागवे होऊन वनात फिरतात त्यांच्या मागं आशा आणि आसक्ती लागते. घरी घरपण सरे, वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागला आहे. जे नागे होऊन फिरतात वनात त्यांच्या मागं संसार लागला आहे, त्यांच्या मागं आशा आसक्ती लागली आहे. दनाबारा बोलतात, घरी कुटुंबपणे सरे, घरी कुटुंबपणे सरे, वनी वन्य होऊन अवतरे, नागव्याही शरीरे जो लागला आहे. जे नागवे होऊन वनात फिरतात त्यांना आशा आसक्ती सोडत नाही. टीसभर लंगोटीत सर्व संसार भरलाय. जसं 500 रुपयाच्या नोटेत 500 रुपये ठासून भरलेले असतात, तसं टीसभर लंगोटीत सगळा संसार भरलाय, सगळ्या आशा भरल्यात. आशा बलवान आहेत. आशा मारा, आशा खणून काढा, अन्यथा संसार तुमच्या नशिबी बांधलेलाच आहे.
बाह्य तरी विषय नाही परी मानसी जरी होईल काही, तरी सांधे तुची पाही संसार असे. वरून वरून आम्ही आशेचा विषयाचा त्याग करतो, पण ही आशा हे विषय अंतःकरणात जागे असतील तर ते पुन्हा आम्हाला संसारात खिचून आणतात, संसार बंधनात बांधतात. आणि ज्याच्या आशा जाग्या आहेत, बलवान आहेत, तो भक्तच नसतो, तो भक्तच नसतो. आणि म्हणून जागोजाग आशेने आम्हाला बांधलंय. शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे, घातली आहेत फासे निसंगा जेणे. हे माझे शिष्य, हे माझ्या शाखा, हे माझा मठ, मी इथला महाराज, मी इथला महंत. ज्ञानोबा म्हणतात तुला फाशी घातलेत. माझा मठ म्हणशील, माझ्या शाखा म्हणशील, माझे शिष्य म्हणशील, या गोष्टी तुला फाशी घालतील आणि संसारात बांधतील. शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे, घातली आहेत फासे निसंगा जेणे. निसंग म्हणून वावरतात, पण हा मठ माझा, ही गादी माझी, हा आश्रम माझा, या शाखा माझ्या, हे शिष्य माझे, या गोष्टी असं जर म्हणशील तर या गोष्टी तुला बांधतील, तुला फासे घालतील. याच गोष्टी, हेच मठ तुला फासे घालतील आणि संसार बंधनात बांधतील. या मठाच्या आशेतून, या पाशातून सुट. धनाच्या आशेतून सुट, बायका मुलाच्या आशेतून सुट, पदाच्या आशेतून सुट, विषय भोगाच्या आशेतून सुट, या सगळ्या आशेतून सुट. आशेतून सुट. आशेचं जाळं तोड, आशेचा पाश, आशेचं जाळं निवारण कर, तरच तू भक्त आहेस, अन्यथा भक्त नाहीये. आणि म्हणून आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने, नाहीतर सुखे असावे संसारी, फजित दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे, तरीच निघावे सर्वातुनी. ही आशा अतिशय बलवान आहे, ही मारा. आणि जेवढी जेवढी आशा बलवान, तेवढं तेवढं दुःख अधिक संसारात असतं. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा जशी पापाला जन्म देते, तशी आशा दुःखाला जन्म देते. जितक्या जितक्या आशा बलवान, तितके तितके तुम्ही दुःखी असता. कारण सुखाची व्याख्या काय? ज्ञानोबा लिहित आहेत की किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी ही अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. तुम्ही मुखाने हरिनाम घेतलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. शांती परते नाही सुख, येरा अवघेच दुःख. मनाची शांती, मनाची स्थिरता हे सुख आहे. पण तुमच्या मनात जर आशा आणि इच्छा जिवंत असतील तर या आशा इच्छा तुमच्या मनाला हृदयस्थरामापासून तोडतात. या आशा इच्छा मनाला हृदयस्थरामापासून तोडून आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं, ते बहिर्मुख झालं. मन हृदयस्थरामापासून तुटलं, इच्छेच्या मागे धावलं की ते तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता हीच दुःख असते. इथं काय केलं आशाने? आशाने जे मन हरिनामानं अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले आणि स्थिरावलंय, मनाची स्थिरता हे सुख आहे. पण हे जे स्थिरावलेलं मन आहे, हृदयस्थ रामाला भेटलेलं मन आहे, या मनात इच्छा उठली, आशा उठली की आशा या मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळते. आशा या मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन पळते, बहिर्मुख करते, हृदयस्थ रामापासून तोडते. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर बनतं. मनाची अस्थिरता, बेचैनी, तडप हे दुःख असते. आणि म्हणून आशा जशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला तशी आशा दुःखाला जन्म देते. जितकी आशा बलवान, तितकं मन त्या आशेच्या मागे धावेल, इच्छेच्या मागे धावेल. आणि जितकं मन आशेच्या मागे धावेल तितकं ते बहिर्मुख, हृदयस्थरामापासून तुटेल. आणि जितकी हृदयस्थरामापासून मनाची ताटातूट, तितकी मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप, ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. म्हणून आशा ह्या दुःखाला कारणीभूत आहेत. आशा जशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. जीवनात जितक्या जितक्या आशा बलवान, तितकं तितकं तुम्ही दुःखी असता. आणि जोपर्यंत आशा मारत नाहीत तोपर्यंत तुम्ही निरीच्छ होत नाहीत. आशा मरणं, इच्छा मरणं म्हणजे निरीच्छ होणं. निरीच्छ होणं ही विरक्ती असते. आणि तुम्ही विरक्त झाले
की श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो, तुमचा देहांकार जातो, तुम्ही अद्वैतात जाता, अद्वैतात गेले की समदृष्टी येते, तुम्ही चराचर बनता, विश्व व्यापून असता, तुम्ही विश्व व्यापलं, चराचर बनले की मृत्यूची भीती निघून जाते, मृत्यूची भीती निघून जाणं हे देहार उदास असणं होय. हां, मृत्यूची भीती निघून गेली, देहाची आसक्ती निघून गेली, हे देहाबद्दल उदास असणं होय. आणि यालाच महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारुनी, गेले आशापास निवारुनी. आणि म्हणून मुखात नित्य नाम धारण करा. नित्य नाम मुखात जर धारण केलं तर सगळ्या गोष्टी घडतात. तुमच्या आशा जातील, तुम्ही अद्वैतात जाल, मृत्यूची भीती जाईल, देहाबद्दल उदास व्हाल, सगळं सगळं घडतं. नाम नित्य घ्या. आणि म्हणून तुम्ही आम्ही भक्तच नाही आहेत. मृत्यूची भीती आहे, देहाबद्दल आसक्त आहोत, म्हणजे आम्ही भक्तच नाही आहेत. जो देहाबद्दल उदास आहे, ज्याचं मृत्यूचं भय निघून गेलंय, ज्याच्या आशा मेल्या आहेत, तोच भक्त असतो. तुम्ही आम्ही भक्तीत मोडतच नाही आहेत. आणि म्हणून आशेचा पाश निवारण करा, अर्थात आशा मारा, निरीच्छ व्हा, विरक्त व्हा. या विरक्तीनं वैराग्यानं नाम घ्या. नामानं आशा मरतील, इच्छा मरतील, निरीच्छ व्हाल, अर्थात विरक्त व्हाल. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होईल, अहंकार मरेल, अद्वैतात जाल, समदृष्टी येईल, विश्व व्यापून असाल, मृत्यूची भीती जाईल, देहाची आसक्ती जाईल. आणि मृत्यूची भीती जाणे, देहाची आसक्ती जाणे हेच देहाबद्दल उदास असणं होय. आणि जो देहाबद्दल उदास आहे तोच भक्त असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. आणि मग तुमच्या आशा मेल्या, सगळ्या प्रकारच्या आशा, धनाची आशा, बायका मुलाची आशा, पदाची आशा, प्रसिद्धीची आशा, विषयाची आशा, सगळ्या आशा मेल्या. देहाबद्दल उदास्त झाले, पण सगळ्या प्रकारच्या आशा मेल्या. अर्थात तुमचे सगळे विषयच मेले. अशी अवस्था जीवनात आली, तुम्ही विरक्त झाले म्हणजे सगळे विषय मेले, आशा मेल्या, सगळे विषय मेले. एकच विषय शिल्लक राहतो, इतर सगळे विषय मेले, मग एकच विषय शिल्लक राहतो. आणि तो विषय काय शिल्लक राहतो हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हरिनामानं इच्छा मेल्या, आशा मेल्या. आशा नाना प्रकारच्या आहेत, सगळ्या आशा मेल्या. प्रमुख बलवान जी आशा आहे विषयाची ती मेली. विषयाची आशा मेली म्हणजे विषयच मेले आणि सगळे विषय मेले की तुमचा एकच विषय शिल्लक राहतो आणि तो आहे भगवंत, अर्थात नारायण. आणि मग विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. आणि हेच वैराग्य असतं. आशा मरणं, इच्छा मरणं म्हणजे निरीच्छ होणं, निरीच्छ होणं म्हणजे विरक्ती, वैराग्य. आणि वैराग्याचा सरळ सरळ अर्थ होतो की एका भगवंताशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हेच वैराग्य असतं. एका भगवंताशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य आहे. मग तुमच्या सगळ्या आवडी निघून गेल्या. धनाची आशा म्हणजेच आवड, धनाची आशा आवड निघून गेली, बायका मुलाची इच्छा आशा निघून गेली, धनाची आशा गेली, बायका मुलाची आशा गेली, पद आणि प्रसिद्धीची आशा गेली, विषयाची आशा गेली, विषयाची आशा गेली. या सगळ्या आशा गेल्या म्हणजेच इच्छा गेल्या, म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले, म्हणजेच विरक्त झाले. आणि विरक्ती या शब्दाचा अर्थच असा होतो की एका भगवंताच्या नामाशिवाय काही न आवडणं, ही विरक्ती आहे. मग आता सगळ्या आशा, सगळे विषय मावळले, एकच विषय शिल्लक राहिला आणि तो आहे नारायण.
आणि म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. विषय तर त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. आता काही आवडत नाही त्याला, फक्त नारायण आणि नारायणाचं नाव आवडतं, त्याला काही आवडत नाही. आणि म्हणूनच मी मगाशी बोललो की भक्त हा केवळ देहावरच उदास असतो असं नाही, तो घरावर, बायका मुलावर, संपत्तीवर, सगळ्याच गोष्टीवर उदास असतो. नावडे धन जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. भक्ताचा एकच विषय शिल्लक असतो, तो आहे नारायण. आणि मग त्याला धन जन माता पिता काही आवडत नाही. मग त्याला धन आवडत नाही. मी बोलून गेलो, ग्रह दारादी पुत्री नाही जाय मैत्री. ज्याला घर दार बायका मुलं कोणाचीच मैत्री नाही, फक्त देव आवडतो. ग्रहदारा पुत्री नाही जाय मैत्री, तोची पात्री ज्ञानाशिगा. नावडे धन जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. नावडे धन, ज्ञानोबा म्हणतात की संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडूसुता, वाटी जाता जैसा साक्षी ठेवला. याला म्हणायचं नावडे धन. धन आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. नावडे धन, धन आवडत नाही, फक्त नारायण आवडतो, धन आवडत नाही. म्हणजे काय? संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडूसुता, वाटे जाता जैसा साक्षी ठेवला. संपत्तीमध्ये आहे पण साक्षी भावाने आहे, त्याला धन आवडत नाही. नावडे धन जन, त्याला जन आवडत नाही. जन आवडत नाही. आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राली का गुरुही बैसली रुखातळी. जनावरं दुपारी झाडाच्या सावलीत बसतात, त्या सावलीबद्दल आसक्त नसतात. ऊन उतरलं, जनावरं सावलीतून उठून जातात, त्या सावलीला विसरतात. तसा भक्तही जनाबद्दल आसक्त नसतो, जनाला विसरतो. नावडे धन जन माता पिता. माता पिता त्यामध्ये ग्रहदारा पुत्री सगळेच आले. ग्रहदारा पुत्री नाही जाय मैत्री. झाडाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी ती तुली असता नाही. सावली सरीचीच असे, पण सरीची आहे नेणे जैसे, स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. अर्थात नावडे धनजन माता पिता. तात्पर्य एक भक्त फक्त देहावरच उदास असतो असं नाही, तो बायका मुलावर, घरावर, जनावर, धनावर, मात्या पित्यावर, सगळ्या गोष्टीवर उदास असतो. त्याला काही आवडत नाही. नावडे धनजन माता पिता. आवडतं ते फक्त देव आणि देवाचं नाव. आणि ही खरी विरक्ती असते. वैराग्याची खरी व्याख्या हीच आहे. नावडे धनजन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हे खरं वैराग्य. एका नारायणाच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हेच वैराग्य. आणि तुकोबरा हेच सांगतायत की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. आता धन जन माता पिता काही पैसा आदला काही आवडत नाही, फक्त नारायणाचं नाम आणि नारायण आवडतो, हेच वैराग्य असते. आणि ज्याच्या जीवनात ही स्थिती आली तो खरा भक्त असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. ही अवस्था जीवनात आली तो खरा भक्त असतो. पण पहिल्या चरणात सांगितलंय की ज्यांनी आशा मारल्यात, निरीच्छ झालेत, ते विरक्त असतात, तेच भक्त असतात. जे देहावर उदास असतात तेच भक्त असतात. दुसऱ्या चरणात तेच सांगतायत की ज्यांना धन माता पिता जन काही आवडत नाही, फक्त नारायणाचं नाव आवडतं, तेच भक्त असतात. दुसऱ्या चरणात वैराग्य सांगितले. आणि म्हणून अखंड रामनामानं ही दशा आपल्या जीवनात सहज येते. नाम नित्य असावं. सगळ्या गोष्टीची आसक्ती निघून जाते, सगळ्या आशा मरतात. एकच आशा शिल्लक राहते, देव आणि देवाचं नाव. बाकी काही आवडत नाही. आणि याला तुकोबरा म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. तो संघात असतो पण संघात राहून निसंग असतो, साक्षी भावानं राहतो. कमळाच्या पानासारखं. कमळाचं पान पाण्यात राहतं पण लिप्त होत नाही, पाण्यात भिजत नाही. हाही संघात राहतो पण निसंग राहतो. शरीराने संघात आहे, मनानं देवासोबत आहे. संघात राहून निसंग आहे.
जगात राहतो पण देवाचा असतो, जगाचा नसतो. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता. आणि मग असा जो महात्मा असतो की जो देहार उदास आहे, ज्याच्या आशा मेल्यात, ज्याला नारायणाच्या नामाशिवाय काहीच आवडत नाही, अशा महात्म्याच्या पाठीमागं भगवंत उभा असतो. आणि कुठे कुठे उभा असतो हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. असा जो भक्त आहे, किंबहुना ज्याने आपल्या आशा मावळल्यात, ज्याच्या आशा संपल्यात, अर्थात जो विरक्त आहे, जो देहार उदास आहे, ज्याला फक्त नारायणच आवडतो, बाकी काही आवडत नाही, याला भक्त म्हणतात. आणि अशा भक्ताच्या रक्षणासाठी गोविंद अर्थात पांडुरंग परमात्मा सारखा मागे पुढे उभा असतो, त्याच्या मागे पुढे खेळत असतो, नाचत असतो, त्याला संकटातून वाचवत असतो आणि त्याला कशाचंही कमी पडू देत नाही. काहीच साकडे पडोने दी. देव त्याचा रक्षण करता बनतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. जिवंतपणी तर देव मागे पुढे फिरतोच, रक्षण करतोच, पण प्रामुख्यानं मरताना देव त्याच्या मागे पुढे असतो, देव त्याच्यासोबत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. मरणसमयी देव भक्ताच्या मागे पुढे अर्थात भक्ताच्या सोबत असतो. भक्त देह ठेवताना, भक्त मरत असताना गोविंद परमात्मा, कृष्ण परमात्मा भक्ताच्या मागे पुढे अर्थात सातत्यानं जवळ असतो. अर्थात भक्त मरताना भक्ताच्या जवळ गोविंद येतो आणि त्याची सेवा करतो. कारण देवानं शब्द दिलाय, पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. ज्यांनी माझी आयुष्यभर सेवा केली, आयुष्यभर माझं नाम घोकलंय, ज्यांनी आयुष्यभर माझी सेवा केली, मरणसमयी मी त्याची सेवा करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. तुम्ही जर आयुष्यभर देवाचं नाव घोकलं, देवाची सेवा केली, तर मरणसमयी देव तुमचा सेवक होतो. कारण तुम्ही आयुष्यभर देवाचं नाव घेतलंय म्हणून त्या नामाचं देवावर ऋण झालंय. तुकोबाराय बोलले, दिवाळखोर नारायण, दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुम्ही अखंड नित्य नाम घेतलंय देवाचं, त्या नामाचं देवावर ऋण असतं. आणि ते ऋण फेडण्यासाठी देव तुमच्या मरणसमयी, निर्वाणसमयी येतो. देवाने शब्द दिलाय, ते ऋण वैपन्न देखोनी अंगी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी मी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देवाने शब्द दिलाय की तुम्ही आयुष्यभर माझं नाम घेतलंय, माझी सेवा केली, त्या नामाचं, त्या सेवेचं ऋण माझ्यावर असतं. त्या ऋणात मी दबलोय आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी मरणसमयी मी स्वतःहून चालत येतो आणि तुमची सेवा करतो. एखादा दुष्टही म्हटले, रंकुए के आडलेपणे काकुळती धावा का धावा म्हणे, तयाचे ग्लानी धावणे न घडे मज काही. आणि भक्ताही तेची दशा, मग भक्तीचा सुसू कायचा. म्हणून ध्वनी हा ऐसा वाखा नावा. एखादा पापी दुष्ट आहे, रंक आहे, संकटात सापडा, त्याने देवाला आवाज दिला, त्याच्या मदतीला मी धावतो. दुष्ट असूनही त्याच्या मदतीला धावतो, का त्याने आवाज दिलाय. दुष्टाने आवाज दिलाय, मी धावतो. तर भक्ताने आवाज दिला, मी का धावणार नाही. आणि भक्ताने आवाज द्यावा याची मी वाट पाहत नाही. भक्ताने आवाज द्यावा मग मी मदतीला जावा. मग भक्तीला काय चव आली. भक्तीच कशा करता करायची. मग भक्तीचा आटापिटा कशा करता की भक्ताने आवाज द्यावा मग मी जावा. तर भक्ताने आवाज न देता मी स्वतःहून जातो, मरणसमयी त्याची चाकरी करतो आणि त्याला मी माझ्याकडे घेऊन येतो. कशा प्रकारे नरबरा लिहित आहेत, देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा स्वेता येते. या माझ्या सुकुमार भक्ताला अहंकाराचा वारा लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. आपल्या स्मरणाची वायली ही वायसी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणीता येते. मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो, त्याच्यावर माझ्या नामस्मरणाची हिरवी हिरवी सावली धरतो. आपल्या स्मरणाची वायली, आपल्या स्मरणाची वायली ही वायसी करी सावली, ऐशी नित्य बुद्धी संचली मी आणीता येते. काय करतो म्हणजे मी सेवा त्याची, त्याला अहंकाराचा वारा लागू नये म्हणून आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्याच्यावर मी हिरवीगार सावली धरतो. कशाची? आपल्या नामस्मरणाची.
त्या भक्ताचा इंद्रिय समुदाय आणि बुद्धी मी टवटवीत जागी करतो. त्याला म्हणतो घे माझं नाव, राम राम म्हण. मग तो भक्त राम राम म्हणतो, राम राम म्हणत प्राण त्यागतो आणि मी माझ्या भक्ताला माझ्याकडे अलगद घेऊन येतो आणि मुक्ती देतो. आणि मग पुढे ज्ञानोबा लिहित आहेत की वरचिल देहाची गवसनी फेडुनी, आच अहंकाराचे रज झाडोनी, शुद्ध वासना निवडुनी आपणा पै मिळवी. म्हणून देहांतीचे साकडे माझी या काहीच न पडे, मी आपल्या ते आपलीकडे सुखेची आणि सुखेची आणि. देहांती मरणाचं माझ्या भक्ताला मी साकडं कोडं पडू देत नाही, कष्ट पडू देत नाही. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा तू म्हणतो आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. तू म्हणतो की ज्याने मरण समय देवाचं नाव घेतलंय तो मुक्त होतो, पण देवा मरण कधी येईल, मरण समय तुझं नाव तोंडात येईल का नाही हे खात्रीने कशावरून सांगावं. मग देवा तुझं काय मला बोलणं पटाना बा. मग त्याचं उत्तर देताना देव बोलतात की अरे येड्या अर्जुना, ज्यांनी माझी नित्य सेवा केली, आयुष्यभर नाम घोकले, मरण समय मी त्याची सेवा करतो, स्वतःहून जातो, त्याच्यावर नामस्मरणाची सावली धरतो, त्याचा इंद्रिय समुदाय त्याची बुद्धी जागी करतो, टवटवीत करतो आणि त्याला स्मरण करतो, मन राम मन राम मन, त्याला राम मानायला लावतो. तो राम म्हणून प्राण त्यागतो आणि मी त्याला माझ्याकडे घेऊन जातो. ही सगळी सोय मी करतो. अशा प्रकारे देव निर्वाणी तुमच्या मागे पुढे उभा असतो. आणि याला तुकोबाराय म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. मरण समय हा गोविंद परमात्मा, कृष्ण परमात्मा तुमच्या मागे पुढे उभा असतो, मरणाचं कष्ट पडू देत नाही. तुम्ही आयुष्यभर सेवा केली म्हणून मरण समय तो तुमची सेवा करतो, त्याच्या नामस्मरणाची तुम्हाला आठवण करून देतो, राम म्हणायला लावतो आणि तुम्हाला त्याच्यासोबत घेऊन जातो, अर्थात मुक्ती देतो. याला तुकोबाराय म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. देव फक्त भक्ताची मरण समय सेवा करतो असं नाही. जो देवाचं नित्य नाम घेतो, देव त्याच्या जीवनपणी त्याची सारखी सेवा करतो. तुकोबाराय साक्ष देत आहेत, मार्गी चालता मुखी नामवाणी असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही एखाद्या आपल्या कारमध्ये प्रवास करतायत आणि गाडीमध्ये विठ्ठल 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 राम 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 नामाचा जप करतायत, देव तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो आणि तुम्हाला अपघातातून ॲक्सिडेंटमधून वाचवत असतो. मार्गी चालता मुखी नामवाणी असे चक्रपाणी मागे पुढे. गाडीमध्ये तुम्ही जर देवाच्या नावाचा जाप केला तर हा चक्रपाणी श्रीकृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावतो, तुम्हाला अपघातातून वाचवतो. देव मेल्यावर मरतानाच सेवा करतो असं नाही, जिवंतपणी सेवा करतो. तुम्ही त्याचे फक्त नाव घ्या, प्रत्येक संकटातून तुम्हाला वाचवतो, जिवंतपणी सेवा करतो, मरताना तर करतो, जिवंतपणी करतो. आणि म्हणून माझ्या भक्ताला मरण समय कुठलं साकडं नसतं. मरण समय मी त्याची सेवा करतो, त्याला सुखरूप मरण देतो, त्याला माझ्या नावाची आठवण करून देतो, त्याला नावाचं स्मरण करून देतो, तो रामनाम घेतो आणि अलगद मी त्याला माझ्याकडे घेऊन जातो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. आणि म्हणून आमचा देव कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या मागे आणि द्रौपदीच्या पुढे सारखा असायचा. अर्जुनाच्या मागे आणि द्रौपदीच्या पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, अर्जुनाच्या मागे आणि द्रौपदीच्या पुढे. द्रौपदी आणि अर्जुन हे भगवान कृष्णाचे निस्सीम भक्त होते, निस्सीम भक्त. अर्जुनाचा रोम रोम, अर्जुन जर झोपला तर अर्जुनाच्या केसातून श्रीकृष्ण 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 असा अर्जुनाच्या केसातून आवाज निघायचा. काय भक्ती असेल ती. आमच्या तोंडातून लवकर श्रीकृष्ण निघत नाही, अर्जुनाच्या केसातून आवाज निघायचा श्रीकृष्ण श्रीकृष्ण. इतका अर्जुन भगवान कृष्णाचा निस्सीम भक्त होता. द्रौपदी भगवान कृष्णाची निस्सीम भक्त होती, ती तर मानलेली बहीण होती. आणि म्हणून द्रौपदीच्या पुढे आणि अर्जुनाच्या मागे. नुसतं महाभारताच्या युद्धात नाही तर कधीही कृष्ण भगवंत अर्जुनाच्या मागे त्याची रक्षा करत असत, मागे उभं राहून रथात. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. कारण भगवान कृष्ण सारथी होते म्हणून अर्जुनाच्या पुढे होते आणि द्रौपदीच्या मागे होते. देवानं अर्जुनाचं सारथ्य केलंय. अर्जुन रथात मागे आणि देव पुढे, अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. अर्जुन मागे देव पुढे, आलेला प्रत्येक बाण देव झेलायचे, त्याला कुचकामी करायचे मग अर्जुनाकडे जाऊ द्यायचे. देव अर्जुनाच्या रथावर खाली सुदर्शन चक्र घालून बसले होते. कुठलंही शस्त्र कुठलंही अस्त्र आलं अर्जुनाच्या दिशेने
की देवाने सुदर्शनाच्या साह्याने ते कुचकामी करायचं आणि मग अर्जुनाकडे जाऊ द्यायचं. अर्जुनाच्या पुढे असे चक्रपाणी मागे पुढे है ना. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. अर्जुनाच्या पुढे राहायचा, अर्जुनाचा बचाव केला युद्धात. द्रौपदीच्या मागे राहायचा, वस्त्रहरणाच्या वेळेस साडी बनला. तात्पर्य जो कोणी भक्त आहे त्या भक्ताच्या मागं पुढं देव पळत असतो, फिरत असतो. तो भक्तीचा लालचावलेला आहे. जिथं नाम आहे तिथं उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. तुम्ही त्याचं नाव घ्या, तुमच्या सोबताली उभा असतो तो. देव नामाचा भुकेलेला आहे, नामापाशी उभा असतो, म्हणजेच भक्तापाशी उभा असतो. अर्जुनन द्रौपदीच काय, तुम्ही कुणीही त्याचे भक्त बना, सगळेच त्याचेत. तुम्ही त्याचे नित्य नामधारक बना, तो तुमच्या सोबताली उभा आहे, तुमचं रक्षण करतो. मी बोललो, गाडीत बसल्यात रामनामाचा जाप चालू आहे, तुमच्या गाडीच्या मागं पुढे पळत असतो. मार्गी चालता मुखी नामवाणी असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीत बसा, सातत्यानं राम राम म्हणा, तुमच्या गाडीचा अपघात होणारच नाही, कारण कृष्ण गाडीच्या मागं पुढे पळतोय. जीवन जगताना, चालताना, फिरताना, वाटेत सातत्यानं रामनाम घोका. हा राम, हा कृष्ण तुमच्या मागे पुढे पळत असतो, तुम्हाला संकटातून वाचवतो दैनंदिन जीवनात, आणि मरण समय तर वाचवतोच, कारण ती शपथच खाल्ली त्यांनी. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्याने माझी नित्य सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक होतो, त्याला माझ्याकडे घेऊन येतो. म्हणून मरणाचं साकडं तर काहीच नाही. मरण समय मी चाकर बनेल तर शपथच खाल्ली. मरण म्हणजे निर्वाण. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. आणि म्हणून जो मनुष्य आपल्या देहावर उदास आहे, ज्यांनी आशा नाहीशा केल्यात, आशेचं जाळं तोडलंय, विरक्त झालाय, त्याचा एकच विषय मागे राहिला, नारायण. अशा भक्ताच्या निर्वाणाच्या वेळेस मरण समयी देव त्याला कुठलं साकडं पडू देत नाही. देव मरण समयी त्याला सुखरूप मरण देतो, त्याला रामनामाची आठवण करून देतो, त्याला राम म्हणून प्राण त्यागायला लावतो, आणि सुखरूप देव आपल्याकडं घेऊन जातो, त्याला मुक्ती देतो, सायुज्य मुक्ती देतो. आणि म्हणून तुम्ही सातत्यानं भगवंताचं नाम घ्या, सातत्यानं सत्कर्म करा. भगवंताचं नाम घेणं, सातत्यानं सत्कर्म करणं ही भगवंताची सेवा आहे, भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून सातत्यानं हरिनामाला, सत्कर्माला, सगळ्या सत्कर्माला तुम्ही सहाय्य करा. नाही केलं, सत्कर्माला सहाय्य नाही केलं तर तुम्ही नरकाला जाल. ह्या अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज लिहित आहेत की तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. जीवन जगत असताना प्रत्येक सत्कर्म ही भगवंताची पूजा आहे. प्रत्येक सत्कर्म हे पुण्य आहे. ज्यातून पुण्य उदयाला येतं ते सत्कर्म असतं. पुण्याची व्याख्या करताना ज्ञानोबा लिहित आहेत की म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत असे म्हणे श्रोत समय. जे सत्वगुणातून जन्माला येतं, जे सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य आहे. पुण्य परोपकारा, पाप ते परपिडा. जे परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य. जे सत्वगुणातून, सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य. जे सत्यकर्मातून जन्माला येतं ते पुण्य. आणि म्हणून सत्यकर्म, सत्कर्म म्हणजे चांगली कर्म. सगळी चांगली कर्म ही सत्कर्म असतात, तीच सत्यकर्म असतात. त्यात भगवंताचं नाम बी येतं, हे बी सत्यकर्म आहे किंवा सत्कर्म आहे. म्हणून मुखानं सारखं भगवंताचं नाम घ्या आणि विहित कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या वाटेला आलेले कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही सत्यकर्म आहेत. जगाच्या हिताची कर्म करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सत्यकर्म आहे. अर्थात सत्यानं वागा. मुखात देवाचं नाम ठेवा, सत्यानं वागा, हे सत्कर्म आहे किंवा हे सत्यकर्म आहे. मुखात देवाचं नाव ठेवा, सत्यानं वागा, हे सत्कर्म आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि सत्यकर्म तर करा, पण सत्यकर्माला सहाय्यही करा. विरोध करू नका. कुठं सप्ताह चाललाय हाणून पाडू नका. सत्यकर्माला आडवे आले तुम्ही नरकाला जाल. घातलिया भय नरका जाणे. म्हणून सत्यकर्म करा,
अर्थात सत्कर्म करा, मुखानं भगवंताचं नाम घ्या. ही भगवंताची भक्ती आहे. भगवंत तुम्हाला तारून नेईल. आणि सत्यकर्माला सत्कर्माला तुम्ही जर आडवे आले तर तुम्ही नरकाला जाल. हेच तुकोबाराया अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सारांश. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अर्थात नित्यमुखानं भगवंताचं नाम घ्या. नाम घेतल्यानंतर तुम्ही आशेचं जाळं तोडाल. तुमच्या आशा मरतील, इच्छा मरतील, तुम्ही निरीच्छ व्हाल. निरीच्छ होणं ही विरक्ती असते. विरक्त पुरुषाला सद्गुरू शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून त्याला आत्मज्ञान देतो, मुक्त करतो. जो मुक्त झालाय तो अद्वैतात जातो. त्याला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं. त्याला समदृष्टी येते. विश्वातलं चराचर तो बनतो, प्रत्येक वस्तू तो बनतो. आणि तो चराचर बनल्यामुळं त्याचं मृत्यूचं भय निघून जातं. तो देहाबद्दल अनासक्त असतो. आणि जो देहाबद्दल अनासक्त असतो त्याला देहावर उदास म्हणतात. आणि जो देहाबद्दल उदास आहे त्याला तुकोबाराय भक्त म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि मग अशा भक्ताचा एकच विषय शिल्लक राहतो, तो आहे नारायण. बाकी धन जन माता पिता त्याला काही आवडत नाही. त्याला आवडतं ते फक्त नारायण आणि नारायणाचं नाम. आणि असा भक्त की ज्याला फक्त नारायणाचं नाम आवडतं, बाकी काही आवडत नाही, जो विरक्त आहे, ज्याने आशा इच्छा मारल्यात, जो देहावर उदास आहे, आशाच्या निर्वाण समयी मृत्यूसमयी गोविंद अर्थात श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मागे पुढे उभा असतो. त्याच्या मरणसमयी त्याची गोविंद परमात्मा सेवा करतो. त्याला गोविंद नामाची रामनामाची आठवण करून देऊन रामनाम घ्यायला लावतो. आणि तो भक्त रामनाम स्मरून प्राण त्यागतो. आणि भगवान श्रीकृष्ण गोविंद परमात्मा त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊन सायुज्य मुक्ती देतो. आणि म्हणून सातत्यानं देवाचं नाव घ्या. सत्यकर्म करा, सत्कर्म करा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. सत्यकर्माला सहाय्य करा. सत्यकर्माला सहाय्य नाही केलं तर नरकाला जाल. सत्यकर्माला सहाय्य केलं आणि सत्यकर्म केली, मुखानं देवाचं नाव घेतलं तर भक्त बनाल. आणि भक्त बनलात तर गोविंद परमात्मा तुमच्या मागे पुढे उभा असेल आणि तुम्हाला वर्णसमयी तुमची सेवा करून मुक्ती देईल. आणि मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.